विकास करत असताना विहिरीचे काय काम असतील, विहिरीच्या माध्यमातून जवळपास 500 विहिरी या गावामध्ये करण्याचं काम केलं. आज 5 लाख रुपये ती योजना आहे. 500 गुणिले 5 म्हणलं तरी 25 कोटी रुपये आज गावामध्ये आणलेले आहेत. हजारो हेक्टर क्षेत्र त्या विहिरीमुळं आज ओलिताखाली आलेलं आहे. गोरगरीब शेतकऱ्यांना त्याचा लाभ झालेला आहे. त्याचप्रमाणे फळबाग लागवडीची योजना असेल, फळबाग लागवडीच्या जवळपास 400 आमच्या गावातील सर्व सहकाऱ्यांना या लागवडीचा लाभ मिळवून दिला. म्हणजे 1.5 ते 2 लाख रुपये प्रत्येक खातेदारासाठी या योजनेचा लाभ होतो आणि या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याचा होणारा पूर्णपणे खर्च हा त्या पूर्णपणे तो खर्च त्याच्यातून भागतो आणि येणारं उत्पन्न हे 100% शेतकऱ्याला त्याच्या हातामध्ये राहतं. त्याचप्रमाणे आत्ताच दीपावळीमध्ये अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीचे सर्व पंचनामे आम्ही स्वतःमध्ये हातामध्ये घेऊन आम्ही आमचे सर्व सहकारी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतची सर्व टीम या गावातले सर्व पंचनामे तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यकांच्या सहकार्याने पंचनामे असतील वेळोवेळी सर्वांना सोबत घेऊन ते पंचनामे करून जवळपास 17 कोटी रुपयाचा निधी गावामध्ये आणण्याचं काम केलं. 100 कोटी रुपये निधी हा पंढरपूर तालुक्यासाठी आलाय. त्यापैकी जवळपास 16 ते 17 कोटी रुपये निधी हा एकट्या करकमसाठी आला. शौचालयाची योजना असेल, शौचालयाच्या माध्यमातून 2000 लाभार्थ्यांना शौचालयाचं अनुदान देण्याचं काम. आज हे जे मी आकडे सांगतोय साहेब आपल्याला, मी एकच प्रश्न विचारतो की सोलापूर जिल्ह्यामध्ये नव्हे राज्यामध्ये असं एक गाव दाखवा की ज्या गावामध्ये 2500 घरकुल आहेत, ज्या गावामध्ये 2000 लोकांना शौचालयाचा लाभ दिला गेला, ज्या गावामध्ये 500 विहिरी केल्या गेल्या. एवढं मोठं काम असणारं दुसरं कोणतंही महाराष्ट्र राज्यामध्ये गाव दाखवा, मी काही ऐकायला तयार आहे. आज जवळपास 100 कोटी रुपयाचा निधी या माध्यमातून गावामध्ये आणण्याचं काम केलं आणि हे सर्व करत असताना आमचे तरुण सहकारी सरपंच होते. सर्वांना सोबत घेऊ, काहींना अनुभव नव्हता, त्यांना बरोबर घेऊन त्या गावचा विकास कशा पद्धतीने झाला पाहिजे, करकमचा पॅटर्न हा आजूबाजूच्या गावामध्ये कशा पद्धतीने राबवला गेला पाहिजे याच्यासाठी प्रयत्न केले आणि त्या सहकार्याने सुद्धा त्या गावामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं काम केलं. गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्याचं काम केलं. गोरगरीब जनतेला